घरी येऊन शिकवतो लिहायला वाचायला. ओके, त्यांना लिहिता वाचता येत नाही. ओके, लास्ट मंथचा तुमचा चेक किती आहे? 27,000चा. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत ज्या वेल एज्युकेटेड आहेत, MBA आहेत, कुणी चांगला हायली एज्युकेटेड आहेत, की ज्या आज घरी बसून आहेत अँड दे आर अर्निंग नथिंग. ओके, अशिक्षित बाई आज बघा ती भूक बघा काय. तुम्ही ते प्रोडक्ट तुम्ही कसे सांगतो लोकांना एवढं? ते मी असं ऐकलं की तुम्ही पर ते वाचून बिचून दाखवता, असे बोटं बिटं फिरवता, ते कसं काय काय नक्की सांगा बरं मला. सर, मी हे प्रोडक्ट आहे ना चित्र बघून लोकांना सांगते. त्यांना फक्त प्रोडक्ट तरी चित्रावरनं लक्षात ठेवले आणि त्याच्यावरनं त्याचं एक्सप्लेनेशन देतात. त्यांना वाचता येते, समोरच्याला कळू नये मला काही कळत नाही म्हणून ते फक्त लाईनवर बोटं फिरवतात. एवढी हुशारी असू शकते ना, एवढं कॉमन पाहिजे ना. मग कशामुळे तुम्हाला काय छान काय वाटतं वेस्टिजमध्ये? मला स्वतःला छान वाटतं. म्हणजे मी एक नाही का साधी सिंपल हाऊसवाईफ होते. साधी म्हणजे मला चूल आणि फक्त मूल माहिती होतं. त्या वेस्टीजमध्ये आल्यावर हे लोक बघून आहे ना मला ना एकदम एवढं भारी वाटलं. मी त्याच्यासाठी नाही का रोज बाहेर पडते की मला हे अजून मी लोकांना माझ्यासारख्या साध्या सिंपल लेडीजला मी इथपर्यंत आणू शकणार आहे. आणि रोज बाहेर पडून शेअरिंग करून स्वतःचा पॅरलेजचा रिझल्ट आहे. रोज शेअरिंग करून करून मी ना धन्वी मॅडम मग कशी होत्या, त्यांना 4,500 PVने डायरेक्टर केल्या. संगीता मॅडम होत्या, त्यांना 2100 PVने क्वालिफाय केलं. आणि मी स्वतः पण 2100 PVने क्वालिफाय झाले गोल्ड डायरेक्टर. अरे वा, ग्रेट ग्रेट ग्रेट. पॅरालिसिसचा रिझल्ट होता म्हणजे काय होतं नक्की? तुम्हाला यांना स्वतःला पॅरालिसिस झाला होता? ओके, मला स्वतःला आहे ना उजवी साईड पूर्ण गेली होती. मला डॉक्टरनी सांगितलं होतं या गेलेल्याच आहेत. तर घरची लोक घाबरून गेली होती. तर मला घरी झोळीमध्ये घालून आणलं होतं. आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये घालून आणलं होतं. आम्ही 3ऱ्या माळ्यावर राहिलं आहे. मला झोळीमध्ये घालून नेलं होतं. 6 महिने मी अंथरुणाशी खेळून होते. 6 वर्षे 8,000च्या मेडिकलच्या गोळ्या खाल्या. ते खरंच मी वेस्टीजला धन्यवाद म्हणन की या वेस्टीजने मला पुन्हा एकदा नवीन जीवन दिलं. मी वेस्टीजला कधीच विसरणार नाहीये. एक वेळेस स्वतःला विसरलं पण वेस्टीजला कधीच विसरणार नाही. वेस्टीजने खूप जीवदान दिलं. मी वेस्टीजमध्ये येऊन मी झाले हेल्दी. मी आता लोकांच्या आयुष्यात जाऊन लोकांना हेल्दी करायचं काम करणार आहे. थँक्यू वेस्टीज, थँक्यू विश यू वेल. चांगलं बोलता.